तळोदा शहादा तालुक्यात अनुसूचित जमाती जनकल्याण समितीचा पाहणी दौरा. आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांचा घेतला आढावा. तळोदा व शहादा तालुक्यात आज अनुसूचित जमाती जनकल्याण समितीचा महत्त्वपूर्ण पाहणी दौरा पार पडला. आदिवासी भागातील आरोग्य, शिक्षण व विकास कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी समिती सदस्यांनी विविध ठिकाणी भेटी देत सखोल चौकशी केली. या दौऱ्यात विधानसभा सदस्य तथा गटप्रमुख आमदार शांताराम मोरे, शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, आमदार रामदास मसराम, साक्रीचे आमदार मंजुळा गावित, विधान परिषद सदस्य उमा खोपरे यांचा समितीत समावेश होता. तळोदा तालुक्यातील पाहणी समितीने तळोदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णसेवा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, औषध साठा, उपकरणांची स्थिती याची तपासणी केली. त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या शिरवे येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या राहणीमान, भोजन व्यवस्था, शैक्षणिक गुणवत्ता आणि मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच चिडमाळ येथील साकव पुलाची पाहणी करून वाहतुकीसाठी असलेली गरज व सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या. सलसाडी आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांच्या सुविधा, शैक्षणिक वातावरणाबाबत चर्चा करण्यात आली. बोरद येथे शबरी घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची पाहणी करून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेण्यात आला. शहादा तालुक्यातील पाहणी. यानंतर समितीने शहादा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, उपकरणे, बेडची उपलब्धता व उपचार प्रक्रियेचा अभ्यास करण्यात आला. सुलतानपूर येथील एकलव्य मॉडेल आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध निवासी, शैक्षणिक व क्रीडा सुविधा तपासण्यात आल्या. कोचरा येथील अनुदानित आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची संख्या, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक दर्जा यांची माहिती घेण्यात आली. अनुसूचित जमाती जनकल्याण समिती ही आदिवासी समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष तपासण्यासाठी कार्य करते. शिक्षण, आरोग्य, निवास, पायाभूत सुविधा, रोजगार, सामाजिक विकासाशी संबंधित योजनांची स्थिती जाणून घेऊन आवश्यक त्या सूचना शासनाला देणे हा समितीचा प्रमुख उद्देश आहे. या दौऱ्यावेळी विधान भवन, मुंबई समितीतील अधिकारी, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल आणि पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या पाहणी दरम्यान समिती सदस्यांनी शाळा व रुग्णालयातील सुविधा, कार्यान्वयाची स्थिती तसेच येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देत आदिवासी भागातील सेवा अधिक दर्जेदार करण्यावर भर देण्यात आला. हा दौरा आदिवासी भागातील विकास कामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज.